मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पोलीस ठाणे पुसद ग्रामीण हद्दीतील मौजे काना फाटा येथे गांजा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगून असणाऱ्या एकास ताब्यात घेऊन केला 4 किलो गांजा अंमली पदार्थ जप्त। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई। यवतमाळ जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यात शांतता राहावी या दृष्टीने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी, सुगंधित तंबाखू, गुटखा व अवैध रेती तस्करी यासारख्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशित केले होते। त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांच्या अधिष्ठान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसद परिसरात असताना पथकास मुखबिरकडून खात्रीलायक माहिती मिळाली की मौजे कान्हा येथील इसम नामे पंकज विष्णू कटारे हा गांजा नामक अंमली पदार्थ विक्री करण्याच्या दृष्टीने बाळगून असून तो विक्रीकरिता बाहेर घेऊन जाणार आहे। अशा प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून पुसद ते माहूर रोडवरील काना फाटा सापळा कारवाई करून इसम नामे पंकज विष्णू कटारे वय वर्ष 21 राहणार काना तालुका महागाव यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 4 किलो गांजा आणि एक मोबाईल फोन असा एकूण किंमत 1 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला। यावरून आरोपी पंकज विष्णू कटारे वय वर्ष 21 राहणार कान्हा तालुका महागाव याच्या विरुद्ध NDPS ॲक्ट अन्वये पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मुद्देमाल आणि आरोपी यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात आदरसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोपाळ उंबरकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण सह पोलीस निरीक्षक गजानन गजबारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, चालक पोलीस उपनिरीक्षक रेवण जागृत, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, पोलीस हवालदार सुभाष जाधव, पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार, पोलीस हवालदार रमेश राठोड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।